नमस्कार. आमदाराच्या तोंडातून तुडुंब भरून जेव्हा गटार गंगा वाहत असते तेव्हा राजकीय संस्कृती समूळ नष्ट झाल्याची खात्रीच पडते मंडळी. हा तुम्हाला ठाऊक असेल, टॉवेल टायसन भुक्कीमार फायटर आमदार संजय गायकवाड फक्त शिव्या शितीश्राफच करत नाही तर तोडो फोडो मारो काटो जेल में डालो देख लेंगे समझ लेंगे बता देंगे बच जाएंगे बचेंगे अशी भंगार भाषा एखाद्या आमदाराची असेल तर आता उरलं काय? तर आता उरलं बस प्रगती हवेत आणि अधोगती कवेत अशी गत या राजकीय क्षेत्राची हल्ली झालेली आहे मंडळी. आपल्या या महाराष्ट्रात या अशा आमदारांचे किस्से विचित्र आहेत. या अशा आमदारांचे तुम्हाला ठाऊक आहे खिसे हल्ली गरम आहेत. खोक्यांचे बोके झालेले हे दोन पायाचे सांड हल्ली मोकाट महाराष्ट्रात सुटले आहेत. त्यांना कुणीही आवरायला तयार नाही, कारण डोक्यावर कुणाचं तरी अदृश्य आशीर्वाद आहे, कुणाचा तरी हात आहे आणि म्हणूनच मग सत्तेचा यांना माज आहे. नेमकं घडलं काय ते आज समजून घेण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. 1988 मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक पानसरेंनी लिहिलं आणि प्रकाश आंबी यांनी ते प्रकाशित केलं. आता हे छोटेखानी एक 70-72 पानांचं पुस्तक या महाशयांच्या पत्नीला कुणीतरी एखाद्या लग्नामध्ये कुठेतरी भेट दिलं म्हणे. त्या यांच्या पत्नीने ते पुस्तक या साहेबांच्या टेबलावर ठेवलं. हे साहेब काय रात्री उशिरा आपले सगळे कार्यक्रम आटपून घरी आले, परतले आणि या आमदाराने त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील फक्त शीर्षक वाचलं, फक्त टायटल, आणि या साहेबाचा तवा गरम झाला. मग काय, अगदी बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं मध्यरात्री या माणसाने हा कार्यक्रम केला. त्यांनी आपले दंड ठोकले आणि थेट त्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत कोल्हापूरचे, मला वाटते प्रकाश आंबी यांना फोन लावला. तू महाराजांचा एकेरी उल्लेख करून हे पुस्तक का छापलं म्हणून प्रश्न केला. प्रकाशक म्हणतो हे पुस्तक मी लिहिलेलं नाही, हे पानसरेंनी गोविंद पानसरेंनी हे 88 मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, फार पूर्वी लिहिलं आहे. आधी तुम्ही ते संपूर्ण पुस्तक वाचा असं ते या संजय गायकवाडांना बोलले. पण आमदाराचा अकाली ताबा सुटला नेहमीप्रमाणे आणि थेट माय बहिणीच्या शिव्यांचा वर्षाव त्यांनी त्या प्रकाशकावर केला. शिव्या इतक्या खालच्या दर्जाच्या मंडळी की त्या ऐकण्यासाठी कुणाचेही कान तयार होणार नाही. तुम्हाला ऐकायचं असेल तर युट्यूबवर फक्त संजय गायकवाड सर्च करा, तुम्हाला कळेल. मंडळी, तुम्हाला माहिती आहे संजय गायकवाड कोण आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेतील पहिलवान हा पठ्ठागडी आहे. पहिलवान का म्हणतोय ते ऐकून घ्या. नाव मोठं, पद मोठं, पण वागणं अगदी बेताल, एखाद्या गावगुंडासारखं. तुम्ही याआधी ते त्यांचे प्रताप पाहिलेले असतीलच. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलत आहोत ज्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणावरच नाही तर समाजाच्या नैतिकतेवरही फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.